पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर धुळ्यात 600 मीटर तिरंगा सह भव्य रॅली। तिरंगा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटना व विरोधी पक्षांचा सहभाग। आग्रा रोडवर घोषणांनी परिसर दणाणला। दिल्ली येथून सुरू असलेल्या या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातही तिरंगा संघर्ष समितीच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत तब्बल 600 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले। रॅलीची सुरुवात मनोहर चित्र मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं करण्यात आली। त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड मार्गे ही रॅली पुढे निघाली। रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांसह शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशा मागण्यांचा जोरदार उच्चार करण्यात आला। या तिरंगा रॅलीत विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक, महिला तसेच विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे शहरातील प्रमुख मार्गावर देशभक्तीचं वातावरण निर्माण झाले होते। आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यातील शिक्षण मंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। रॅली दरम्यान आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज, फलक आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन शासनाविरोधात घोषणाबाजी केली। धुळे शहरातील नागरिकांनीही या भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 600 मीटर लांबीच्या तिरंग्यामुळे ही रॅली विशेष आकर्षणाचा विषय ठरली असून राज्यातील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा जो मोर्चा झालेला आहे तो यशस्वी झालेला आहे। त्याच्याच सन्मानार्थ आज आम्ही विद्यार्थ्यांनी, पालकांनी सहभाग नोंदवलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो विजय आहे तो युवा शक्तीचा विजय आहे, वैचारिक पुरोगामी विचारांचा विजय आहे। आणि महाराष्ट्राची भूमी, मराठी भूमी, मराठी माणसाचा आवाज दाबला जाणार नाही, युवा शक्तीचा आवाज दाबला जाणार नाही, तानाशाही सहन केले जाणार नाही। कारण ते येणार आता हा युवा शक्तीचा आहे, त्याच्यामुळे युवा शक्तीचा आवाज तुम्हाला ऐकावाच लागेल। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला गेलेला आहे, तसा पुढील काळात बेजबाबदार सरकारांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करून इथल्या केंद्राच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हिसकावून घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील सीएटीची परीक्षा ही लीक झालेली आहे। तर इथले जे शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांचा दादा भुसे यांचा देखील आम्ही राजीनामा घेऊन राहू हे आम्ही ग्वाही देतो। आणि येत्या काही दिवसामध्ये उद्यापासूनच सत्यशील तरी संघटना, समविचारी मित्र पक्ष आम्ही आंदोलन करू आणि या इथल्या बेअक्कल शिक्षण मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेऊन राहू। मोदींच्या जुलमी हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या महाराष्ट्रातील एक तरुण दिल्लीत आंदोलन करतो। अनेक तरुणांची डोकी फुटतात, पण ते न घाबरता किल्ला लढवतात तिथे। तर त्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला सर्व देशवासीय, देशप्रेमींच्या ताकदीमुळे त्यांना राजीनामा द्यायला भाग पडलंय। धर्मेंद्रचं काम झालंय, आता पुढील काम नरेंद्रचं देशवासी केल्याशिवाय राहणार नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।